हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण बनवणार आहोत फ्लावरची सुकी भाजी. तर त्यासाठी इथनं मी इथे एक फ्लावर घेतलेला आहे. त्याचे आपण कट करून घ्यायचे छोटे छोटे पार्ट्समध्ये आणि नंतर असे बारीक शाकळ्या काढून घ्यायच्यात. हे बघा, तुम्ही बघू शकता, असे छोटे छोटेच करायचे, जास्त मोठे पण नाही ठेवायचे, कारण ते शिजल्यानंतर थोडे मोकळे पण होतात. तर त्यामध्ये आळे वगैरे असे व्यवस्थित बघून घ्यायचे. या प्रकारे मी इथनं सर्व फ्लावर असं व्यवस्थित हे करून घेतलं आहे. तर ते इथनं स्वच्छ पाण्याने आता मी धुवून घेणार आहेत. इथे इथनं आधी स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घ्यायचं आणि नंतर इथनं मी त्याला इथनं थोडं 2-4 मिनिट इथनं पाण्यामध्ये वाफून घेणार आहेत, कारण त्याच्यामध्ये असलेली घाण वगैरे सर्व निघून जाते आणि वास पण जो येतो तो पण निघून जातो. तर त्यासाठी इथनं मी ते पाणी इथनं उकळून घेतलेलं होतं, थोडंसं गरम केलेलं होतं आणि त्याच्यामध्ये इथनं मीठ टाकून घेतलं थोडं आणि 2-4 मिनिट ठेवलं. त्यानंतर इथनं ते असे बऱ्यापैकी वाफवले आहेत. तर ते आता आपण काढून घ्यायचे आहेत. आता भाजी बनवण्यासाठी इथनं मी इथे कढई घेतली, त्यामध्ये तेल टाकलेत, लसूण टाकायचं. लसूण टाकल्यानंतर आहेत ना मी इथे कढीपत्ता टाकला. त्यानंतर आहेत ना मी इथे जिरे आणि मोहरी टाकलेली आहेत. मस्त छान तडतडून द्यायची. त्यानंतर हळद, परत कांदा लसूण मसाला आणि लाल तिखट मी चवीनुसार टाकलेली आहेत. तुम्ही बघू शकता तिथे मी इथनं सर्व मसाले टाकून दिले. वरून इथनं कोथिंबीर टाकलेली आहेत आणि सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. मसाला जळू नयेत ना, त्यासाठी इथनं मी इथे थोडं पाणी टाकलेले, कारण मसाला करपल्यानंतर भाजीची टेस्ट पण इथनं वेगळी लागून जाते. आता इथे इथनं ते थोडं पाणी इथनं असं कढईला तेल सोडेपर्यंत इथनं व्यवस्थित शिजून द्यायचं. त्यानंतर आपण ही वाफवलेलं जे फ्लावर आहेत ते त्याच्यामध्ये मिक्स करून, तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये मॅगी मसाला पण टाकू शकतायत. तर त्याने पण टेस्ट खूप छान लागते आणि जो फ्लावरची भाजी करतो आपण तेव्हा ते वास येतो. तर आपण आधी पाण्यामध्ये शिजवल्यामुळे तर त्याचं जे पाणी आहे ते काढून टाकतो, त्यामुळे त्याची वास जास्त येत नाही. आणि तुम्ही बघू शकता इथे मी त्याला शिजण्यासाठी थोडं पाणी टाकलेलं होतं. आणि आता आपण त्यामध्ये शेंगदाण्याचा जो कूट केलेला आहे बारीक, तो सर्व टाकून घेणार आहेत, कारण त्याने भाजीची टेस्ट खूप छान लागते. सर्व असं व्यवस्थित परतून घ्यायचं आहे व्यवस्थित, कारण आधी आपण भाजी ऑलरेडी 2-4 मिनिट शिजवलेली आहेत, त्यामुळे भाजीला शिजण्यासाठी जादा वेळ लागणार नाही. तर इथे बघू शकता तुम्ही सर्व व्यवस्थित मिक्स केलं. मी इथे चवीनुसार मीठ टाकत आहेत, कारण भाजी व्यवस्थित आता परतून घेते. आणि तुम्ही बघू शकता भाजी आपली झालेली आहे ऑलमोस्ट. तर त्यावरून मी कोथिंबीर टाकली आणि व्यवस्थित मिक्स करून घेतली. तर तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी नक्की कमेंट करून सांगा.